श्री शिवलीलामृत अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ति वेदवंद्य तु भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति आगाध निधी प्रकटविली तुझिया बळे विश्वव्यापका सूत सांग शौनकादिका भद्रायुसी शिव कवच देखा श्री गुरुने शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी चरिचिले भस्म रुद्राक्षधारण सप्रेम करी भद्रायु बाळतो एक शंख उत्तम देत ज्याच्या नादे शत्रु होती मूर्छित खड्ग धिदले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नाही की ते शस्त्र शत्रु ते दाविता नग्न जाती एकदाच भस्म होऊन 12 सहस्त्र इभबळ गहन तत्काळ धिजले कृपेणे देणे शिवाचे अद्भुत म्हणे होई ऐश्वर्यवंत आयुरारोग्य विख्यात सर्वरायात श्रेष्ठ तू चिरकाल विजयी होऊनी संतोष रूपे पाळी मेदिनी निष्काम दाने करूनी माजेल त्रिभुवनी कीर्ती घोष भाग्यलक्ष्मी असोत वसतनी भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भवनी तान लक्ष्मी येवोनी करकमळी राहू सदा सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य दौर्दंडी वीर लक्ष्मी उत्तम दिगंतरी कीर्ती परम सर्वदाही वसो तुझी शत्रु लक्ष्मी खड्गाग्री वसो साम्राज्य लक्ष्मी सदा असो विद्यालक्ष्मी विलसो सर्वदाही तुझ पाशी ऐसे शिवयोगी बोलोन तेथेच पावला अंतर्धान भद्रायु सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंबती इकडे भद्रायूचा पिता निरुती दाशार्ह देशींचा नृपती वज्रबाहू महामती शत्रु त्यावरी पातले मगध देशाधिपती हे भरत तेने देश नागविला समस्त धनधान्य हरुणी नेत सर्व करीत गोहरण स्त्रिया पुरुष धरुणी समस्त बळेने बुनी बंदी घालीत मुख्य राजग्राम वेष्टीत बाहेर निघत वज्रबाहू युद्ध झाले 10 दिनपर्यंत हा एकला शत्रू बहुत मग त्यासी धरुनिया जीत रथी बांधिती आकर्षुनी वज्रबाहूचे अमात्य धरून तेही चालविले बांधोन सर्व ग्राम प्रजा लुटून राजस्त्रिया धर्येल्या ऐसे हरोणी समस्त घेऊनी चालिला हेमरथ वज्रबाहू सचिवांसहित मागे पुढे पाहातसे पुत्र बंधू आम्हास कोण कैवारी ह्या समयास आम्ही पहावे कवनाची आस सोडवील कोण दुःखार्णवी तो समाचार कळला भद्रायुसी की शत्रुनीति पितयासी गुरुस्मरण करुणी मानसी अंगी कवच लेईले मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चिले भस्म शंख खड्ग घेऊनी उत्तम मातेलागी नमस्कारी म्हणे माते शत्रु बहुत ग्राम हरुणी पितयास नेत तरी मी गुरुदास तुझा सूत संभारी न समजताते माते तुझ्या सुकृते करुण कृतांत समरी करीन चूर्ण पृथ्वीचे राजे जितची धरुण आनीन तुझिया दर्शना निर्दोष यशाचा ध्वज उभावीन आज तेजपुंज शरत्काळीचा दुजराज सोज्वळ जैसा शोभत बदमाकर पुत्र सुनय वीर सवे घेतला सत्वर सर्वाचा माघ काढी विनता पुत्र तैसे दोघे धावती इभ आहे कोणते कांतारी शोधित धावती दोघे केसरी की जनक जेचे कैवारी लहू कुश पुत्र जैसे पायी क्रमिती भूमी सत्वर शोभती धाकुटे वये किशोर जवळी देखो निशत्रुंजय भार सिंहनादे गर्जिन्नले म्हणती उभे रहारी तस्कर समस्त वज्रबाहू ऐसी दिव्य वस्त चोरोणी नेता त्वरित शिक्षाला विन तुम्हा ते तस्करांची हेची शिक्षा जाण
छेदावे कर्ण नासिक करचरण एवढा अन्याय करुण कैसे वाचू न जाल तुम्ही. अवघे माघारे जव पाहती तव दोघे किशोर धावती म्हणती एक रमापती एक उमापती येती निजभक्त कैवारे. एक मृगांक एक मित्र एक वसिष्ठ एक विश्वामित्र एक वासुकी एक भोगींद्र तेवी दोघे भासती. असंख्यात सोडिती बाण जैसा धारा वर्षे घन वीर खिळिले संपूर्ण मयुरा ऐसे दिसती. परतले शत्रुंजय भार वर्षती शस्त्रास्त्रे समग्र वाद्ये वाजती भयंकर तेणे दिशा व्यापिल्या. तो जलजवाजविला अद्भुत धाके उर्वी डळमळीत पाताळी फणिनाथ सावरीत कुंभिनीते. दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरथरा कापत शत्रु पडिले मूर्छित रिते रथ धावती. त्यातील दिव्य रथ घेऊनी दोन्ही दोघे आरूढले तेच क्षणी चापी बाण लाभूनी सोडिती प्रलय विद्युद्वत. वज्रबाहुचे वीर बहुत संभारा समवेद गजरथ भद्रायुभोवते मिळत कैवारी आपुला म्हणबुनी. वाद्ये वाजवुनी आदळ भद्रायुभोवते मिळाले सकळ म्हणती हा कैवारी हा वेळ आला न कळे कोठोनी. पाठीराखा देखोनी समर्थ वीरांच बळ चढले अद्भुत हेमरथाची सेना बहुत संहारिली ते काळी. वज्रबाहू सहित प्रधान रथी बांधले पाहती दुरून म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले. एका गुरुनी शिकविले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखोनी स्नेह वाटतो. कोण आहेत न कळे सत्य मच वाटती परम आप्त हृदयी धरुणी यथार्थ द्यावे चुंबन आवडीने. मांडिले घोरांदर रण रक्तपूर चालिले जाण वज्रबाहू दूरून प्रधानासहित पाहतसे. अनिवार भद्रायूचा मार शत्रु गेले तेव्हा जर्जर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले. ऐसे देखोनी हे मरथ लोटला तेव्हा कृतांतवत दोघांचे युद्ध अद्भुत चार घटिका जाहले. शत्रु धरधरा गापत म्हणती भीमकी हनुमंत किंवा आला रेवती नाथ मुसळ नांगर घेऊनी. शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत भद्रायूने शिवयोगी दत्त खड्ग काढिले तेज अद्भुत सहस्त्र मारदंडा समान. काळाग्नीची जिव्हा गराळ की प्रळय विजांचा मेळ की काळ सरपाची गरळ तेवी खड्ग झळकतसे. ते शस्त्र झळकता ते जाळ माग धदळ भस्म झाले सगळ मागे होता हे मरत तत्काळ समाचार श्रुत जाहला. की काळ शस्त्र घेता हाती देखताची दळे संहरती मग पळू लागला पवन गती उरल्या दळा समवेत. प्रधानासहित वज्रबाहुसी टाकून पळती शत्रु घेतले रान ते भद्रायूनी देखोन धरिला धावून हे मरथ. धरिला तो दृढ केशी ओढोनी पाडिला भूमीसी लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकित भडभडा. रथी बांधिला आकर्षोन मंत्री प्रधाना सहित जाण क्षूरमुख शर घेऊन पाच पाट काढिले. अर्धखांड अर्धमिशी भादरून माघारे चालवी संपूर्ण राजस्त्रिया अपार कोश धन घेत हिरोन तेथवा. देश नागविला होता सकळ वस्तू मात्र आणविल्या तत्काळ गोभार परतविला सकळ जेथीचा तेथे स्थापिला. अमात्य समवेत पीता सोडवोनी पायी ठेविला माथा वज्रबाहू होय बोलता त्याजकडे पाहुनी. नयनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग गुमारा मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालुनी.
जळता शत्रुदावाग्नीत वर्षलासी जलद अद्भूत मज वाटे तू कैलासनाथ बाळवेश आलासी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरिली बाळगांची कौतुके की सहस्राक्षे येणे ऐके केले धावने वाटतसे जगल राजस्त्रिया धावून उतरिती मुखावरूनी लिंबलोन म्हणती बाळा तुझवरून जाऊ ओवाळून सर्वही भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेऊनी समस्त बंदी घालुनी रक्षा बहुत परमयत्ने करोनिया नगरात पिता नेमुनी बैजविला दिव्य सिंहासनी जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला नगर शृंगारिले एकसरा रथी भरुनी वाटिती शरकरा नगर जनधावती त्वरा वज्रबाहुची भेटावया वज्रबाहू म्हणे सदगद होऊनी जेने मज सोडविले धावून कैवार्याचे चरण धरा जाऊन ये वेळा भद्रायू म्हणे पितया लागून शत्रूस करा बहुत जतन 3 दिवसामी येईन परतोनी जाना तुम्हापासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलोनी दोघे जण रथारूढ पै झाले मनोवेग करुण येऊनी वंदिले मातेचे चरण मग तिने करून लिंबलोन सुखावे पूर्ण पद्माकर असो ह्यावरी शिवयोगी दयाघन चित्रांगद सीमंतिनीसी भेटोन जन्मादारभ्य वर्तमान त्यांची सांगे भद्रायुचे पिता सोडबुनी पुरुषार्थ केला तो ऐकिला की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्तिमालिनी देबुनिया ऐकता ऐसा मधुर शब्द सीमंतिनी आणि चित्रांगद दृढधरिती चरणारविंद पूजिती मग षोडशोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची आहे लग्न मग दळभार वाहने पाठवून धितली वैश्यनगराप्रती सुनयपुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नासी चालिला पद्माकर वाद्ये अपार वाजती भद्रायु वैसला सुखासनी तैसीच माता शिबिका यानी चित्रांगद सामुराये वोनी घेवोनी गेला मिरवीत वरबाहुनी जन तटस्थ म्हणती कासया ह्या पुढे रतिनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी त्यात वज्रबाहू सहपरिवारे लग्नालागी पातला त्वरे वराकडे पाहे सादरे तब तो कैवारी ओळखिला पाय त्याचे धरावया धाविन्नला भद्रायूने वरच्यावरी धरिला आलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटले उभयतांचे नयनी चालिल्या विमलांबुधारा अभिषेक करीती येर येरा मग वज्रबाहू पुसे वरा देश तुझा कवन सांग फेडी संशय तत्वता सांग कवन माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रती मग भद्रायूने एकांती नेमून सांगितले साध्यंत वर्तमान हा शिवयोगी याचा महिमा पूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी तै शिवयोगी ह्याची होय भेटी तो साक्षात धुरजटी त्याचे चरित्र जाण हे मग ते सुमती पट्टराणी भेटविलिये कांती नेवूनी वज्रबाहू खालते पाहूनी रुदन करीते धवा म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे म्या घोर बनी टाकिली नष्टे मज ये भटा अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागील दुःख अद्भूत आठवुनी रडे सदगतीत म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केले आम्हा मग सीमंतिनीने चित्रांगदा उभयतांची करुणी ऐक्यवाद वज्रबाहू बोले सदगत धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करून मजत्वा दाबिला आणून सरशप कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुण सरिते त्वा माझा केला उद्धार
मज अभाग्यास कैसा पुत्र, हे राज्य तुझेची समग्र, सूता सहित त्वाधिजले. ऐसे बोलोनी त्वरित, वज्रबाहु बाहेर येत, भद्रायुधावुनी सदगदित, साष्टांगे नमित पितया ते. वज्रबाहु देत आलिंगन, जेवी भेटती शिव आणि षडानन, की वाचस्पती आणि कच निधान, संजीवनी साधिता आलिंगती. मस्तक अवघ्रानून झडकरी, सप्रेम बैसविला अंकावरी, कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी, दक्षिणांकी बैसविली. तव राजे समस्त आश्चर्य करिती, धन्य वज्रबाहु नृपती. मग पदमागर सुनयया प्रति, भद्रायु भेटवी पितया ते. गगनीन समाये ब्रह्मानंद, ऐसा झाला सकळा मोद. मग चारी दिवस सानंद, यथा सांग लग्न झाले. आंदन धिजले अपार, 2 लक्ष वाजी अयुत कुंजर. दासदासी भांडार, भरुणी द्रव्य धिजले. सवे घेऊनी कीर्तिमालिनी, पद्माकरा सहित जनक जननी. निज नगराते तेच क्षणी, जाती झाली ते धवा. गगनगर्भी न समाये हरिक, ऐसे माता पितयांसी झाले सुख. पट्टराणी सुमती देख, केले आधीन सर्व तिच्या. मग सकळ शत्रु सोडोन, प्रतिवर्षी करभार नेमून. करुणी आपणा आधीन, जीवदान धिदले तया. भद्रायु ऐसा पुत्र प्राप्त, होय असल्या पुण्य बहुत. जरी जन्मी ही मन गजमात, पूजिला असेल प्रेम भरे. स्त्रीपती व्रता चतुर सुंदर, पुत्र पंडित सभाग्य पवित्र. गुरु सर्वज्ञ उदार थोर, पूर्वदत्ते प्राप्त होय. मग त्या भद्रायुवरी छत्र, वज्रबाहुने उभवूनी सत्वर. स्त्री सुमती सहित तप अपार, हिमकेदारी करिता झाला. करिता शिव आराधन, त्रिकाल ज्योतिर्लिंगाचे पूजन. मागे भद्रायु बहुत दीन, राज्य गरित पृथ्वीचे. शिव कवच भस्म धारण, रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण. धन्य गुरु शिवयोगी सुजान, शिष्य भद्रायु धन्यतो. असो भद्रायु नृपनाथ, कीर्तिमालिनी समवेत. चालिला वन विहारार्थ, अवलोकित वनश्रियेते. छाया सघन शीतळ, पाट वाहती जल निर्मळ. तेथे बसता सूर्यमंडळ, वरी कदापि दिसेना. नारळी केळी पोफळी रातांजण, मलयागर सुवास चंदन. अशोक वृक्ष खरजुरी सघन, आंबे जांभळी खिरनिया. वटपिंपळ कडवे निंब, डाळिंब सेवरी मंदार कदंब. अंजीर औदुंबर बरी भद्र नभ, भेटीत गेले गगनमार्गी. चंपक मोगरे जाई जुई, मालती सेवंती बकुळ ठाई. शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही, वेष्टोनी वरी चालिले. कनकवेली नागवेली परिकर, पोवळवेली नाना लता सुवास कर. द्राक्षद्वीप द्राक्षतरू सुंदर, जायफळी डोलती फळभारे. बदके चातक मयूर, कस्तुरी मृगजवादी मार्जार. चक्रवाग नकुळ मराळ बरीकर, सरोवर तिरी क्रीडती. असो तया वनात, कीर्तिमालिनी समवेत. क्रीडत असता अकस्मात, एक अपुर वर्तले. दूरवरी भद्रायु विलोकित, तो स्त्री पुरुष येती धावत. ऊर्ध्व करोनिया हस्त, दीर्घस्वरे बोभाती. पाटी लागला महाव्याघ्र, आक्रोश बोभात विप्र. म्हणे नृपा स्त्रीपती व्रता थोर, मागे सुकुमार राहिली. गजबजोनी धाविन्नला नृप, शरलावुनी ओढिला चाप. तब तो व्याघ्र काळ रूप, स्त्रियेसी नेत धरुनिया. राये शर सोडिले बहुत, परी तो न गणी तैसाची जात. बिजू ऐसे शर अद्भुत, अंगी भेदिले तयाच्या. गिरिकंदरे ओलांडून, व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन. विप्रराया पुढे येऊन, शोक करी आक्रोशे. आहा ललने तुझ वीण, गृह वाटते महारण्य. रायासी म्हणे ब्राह्मण,
धिक क्षत्रियपण धिक जीणे, तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत, आहा कांत पडले व्याघ्रमुखात, सोडवी मज ह्यापासुनी, तुझही हा का फोडिल्या बहुत, धाव धाव हे जगतीनाथ, धिक तुझी वस्त्रे समस्त्र, खड्ग व्यर्थ गुरुने धिजले, द्वादश सहस्त्र नागांचे बळ, धिगमंत्र अस्त्र जाळ, क्षतापासुनी सोडवी तत्काळ, शरणागता रक्षितोची क्षत्रिय, धिक आश्रम धिक ग्राम, जेथे नाही सत्समागम, धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम, नाही कीर्तन शिवाचे, धिक संपत्ती धिक संतती, द्विजन रक्षिण भजे उमापती, ते धिक नारी पाप मती, पतिव्रता जे नव्हे, माता पितयांची शृणवीत, धिक पुत्र वाचला व्यर्थ, धिक शिष्य जो गुरु भक्त, नव्हेची मतबादी पै, गुरुची झांकुनी पदवी, आपुला महिमा विशेष मिरवी, धिक पार्थिव जो न सोडवी, संकटी प्राण गेलिया, भद्रायु बोले उद्विग्न, मी तुझ इच्छिले देईन, करी बुडती उत्तम लग्न, अथवा राज्यदान घे माझे, विभ्रमणे काचया लग्न, स्त्रीहीणास कासया धन, जन्मंधासी दर्पण, व्यर्थ काय दाबुनी, मूढास कासया उत्तम ग्रंथ, तरुणास संन्यास देणे हे अनुचित, जरेने कवळीला अत्यंत, त्याचे लग्न व्यर्थ जैसे, तृषाक्रांतासी पाजिले घृत, घृता तुरासी माळा गंधाक्षत, चिंता तुरा पुढे व्यर्थ, गायन नृत्य कासया, ह्या लागे न लगे तुझे राज्य धन, माझी स्त्री आणोन, राव म्हणे जा कीर्ती मालिनी घेवोन, धिजली म्या तुझ प्रती, रायाचे सत्व पाहे ब्राह्मण, म्हणे दे कीर्ती मालिनी मजदान, माझे तपमेरू पर्वताहून, उंज असे न सरी कधी, मी बापासी भीज नाही जाण, अंगीकारिली तुझे स्त्री रत्न, सागरी ढेकुळ पडले येऊन, तरी सागर काय ढवळेल, धुळीने न मळे आकाश, तैसा मी सदा निर्दोष, राव म्हणे हे अपयश, थोर आले मजवरी, माझे बळ गेली तेच क्षणा, व्याघ्रे नेली विप्र ललना, आता स्त्री देऊनी ब्राह्मणा, अग्निकाष्टे भक्षीन मी, विप्रापुढे संकल्प करुणी, दान धितली कीर्ती मालिनी, विप्रगुप्त झाला तेच क्षणी, राये अग्निचेतविला, ज्वाळा चालिल्या आकाशपंथे, मग स्नान केले नृप नाथे, भस्म चरिचिले सर्वांगाते, रुद्राक्ष धारण पै केले, आठवूनी श्री गुरु चरण, शिवमंत्र शिव ध्यान, प्रदक्षिणा करुणी तीन, अग्निकुंडा भोवत्या, जय जय शंकर उमारंगा, मदनांतका भक्त भवभंगा, विश्वव्यापका आराध्य लिंगा, नेयी वेगी तुझपाशी, उडी टाकू जाता ते वेळी, असंभाव्य चेतला ज्वाला माळी, तव त्यामधून कपाल मौळी, अपर्णे सहित प्रकटला, दशभुज पंच वदन, कर्पूर गौर पंचदश नयन, पंचविंशती तत्वाहून, पंचभूता वेगळा जो, भद्रायुसी हृदयी धरुणी सत्वर, म्हणे सखया इच्छित मागवर, तुझी भक्ती निर्वाण थोर, देखुनी प्रकट झालो मी, भद्रायु बोले सदगदित, म्हणे विप्रस्त्रियानुनी दे त्वरित, ते ऐकोनी हासिन्नला गजमुखतात, विप्रतो मीच झालो होतो, व्याघ्र मीच होऊन, गेलो भवानीस घेऊन, भक्ती पहावया निर्वाण, दोघेही आम्ही प्रगटलो, तुझीही घे कीर्ती मालिनी, म्हणोनी उभी केली तेच क्षणी, देव सुमने बरशती गगनी, रावचरणी लागतसे, शिव म्हणे रे गुणवंता, अपेक्षित वर मागे आता, येरू म्हणे वज्रबाहू पीता, सुमती माता महासती, पद्माकर गुणवंत, कैलासी न्याबा स्त्री समवेत, इतुक्यांच ठाव यथार्थ, तुझ समीप देईजे,
तुझिया पार्श्वभागी सकळ असोत स्वामी अक्षयी अढळ ह्यावरी बोले पयफ्फेन धवल कीर्तिमालिनी तू माग आता ती म्हणे माता सीमंतीनी पिता चित्रांगद पुण्यखानी तुझ समीप राहोत अनुदिनी शूलपाणी तथास्तु म्हणे तुम्ही उभयतांनी मागितले ते म्या सर्व धिदले माझे चित्त गुंतले तुम्हापासी सर्वदा मग कीर्तिमालिनी समवेत 10 सहस्त्र वर्षे पर्यंत भद्रायुराजा राज्य करीत हरिश्चंद्रासारिखे मग त्यावरी सकळी दिव्यदेह अवघी झाली दिव्य विमानी कपाल मौली नेता झाला सन्निध चित्रांगद सीमंतीनी वज्रबाहु सुमती राणी अवघी विमानारूढ होऊनी पावली शिवपद शाश्वत स्त्रीपुत्रांजमवेत पद्माकर भद्रायु कीर्तिमालिनी सुकुमार त्यांचे विमान धाडुनी श्रीशंकर आपुल्या स्वरूपी मेळविले हे भद्रायु आख्यान परमयशोदायक आयुष्यवर्धन ऐकता लिखिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वता बादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वठाई भद्रायु आख्यान पुण्य आगळे पदरचना ही बिल्वदळे उमावल्लभा वाहती भाव बळे ते तरती संसारी भद्रायु आख्यान कैलासगिरी देका पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंध तोडुनी मदनारी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलासनायका भक्तकामकल्पद्रुमगजान्तका नयेसी तर्का निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड अष्टमाध्याय गोडहा श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।